बिहार निवडणुकीत विजय मिळवला एवढ्यावरच भाजप थांबलेला नाही. महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपचे तब्बल 100पेक्षा जास्त उमेदवारही निवडून आले आणि यावरूनच पक्षाची संघटनात्मक ताकद दिसून आली. आता भाजपने आपला फोकस दक्षिण भारताकडे वळवला. खरं तर दक्षिण भारतात परंपरेनं काँग्रेस आणि स्थानिक पक्षांचा प्रभाव बऱ्यापैकी दिसून असल्यानं भाजपला इथं पाय रोवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय किंवा लागलाय. मात्र नुकताच केरळमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या या प्रयत्नांना कुठंतरी यश आले असं राजकीय विश्लेषक मानतात. केरळसारख्या राज्यात भाजपसाठी हे यश का महत्त्वाचं आहे, नेमकं काय घडलं आणि याचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, हा विजय मिळवून देण्यामागं एका व्यक्तीचं नाव घेतलं जाते. ती व्यक्ती कोण आहे, या सगळ्याबद्दलच चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. खरं तर केरळ हा डाव्यांचा आणि काँग्रेसचा गड मानला जातो. दोघं येथे आलटून पालटून सत्तेची संगीत खुर्ची खेळत असतात. पण आता यात भाजपनं एंट्री घेत काँग्रेस आणि डाव्यांसमोर मोठं आव्हान निर्माण केले. याला कारणीभूत ठरल्यात पूर्वश्रमीच्या पोलीस अधिकारी भाजप नेत्या श्रीलेखा. त्यांच्या नेतृत्वात भाजपाने दोन्ही पक्षांना धूळ चारत काँग्रेसचे शशी थरूर नेतृत्व करत असलेल्या तिरुवनंतपुरम महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवलाय. महाराष्ट्राप्रमाणे केरळात देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप घडवत भाजपनं मुसंडी मारली आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जागा जिंकत एनडीए सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय. खरं तर काँग्रेस आणि तिथल्या डाव्या पक्षांनी बऱ्यापैकी जास्त जागा मिळवल्यात, पण आपण तिरुवनंतपुरम इथल्या महापालिकेबद्दल बोलणार आहे. खरं तर निवडणुकीत 101 पैकी 50 जागा एनडीएनं जिंकल्यात. तुलनेनं सत्ताधारी एलडीएफला 29 वॉर्ड्स तर काँग्रेस नेतृत्वाखालील यूडीएफला केवळ 19 वॉर्डवर समाधान मानावं लागले. उर्वरित 2 वॉर्ड्सवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवलाय. केरळ कॅडरमधील पहिल्या महिला IPS अधिकारी राहिलेल्या आर श्रीलेखा या तिरुवनंतपुरमच्या महापौर बनू शकतात अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मोठा बूस्टर ठरण्याची शक्यता आहे. ज्या श्रीलेखा महापौर पदाच्या उमेदवार आहेत त्यांनी तरुण CPM उमेदवार अमृता यांचा पराभव केला. आता त्या नेमक्या कोण आहेत याच्याबद्दल आपण बोलूयात. श्रीलेखा यांचा जन्म 25 डिसेंबर 1960ला तिरुवनंतपुरम येथे झाला. त्यांचे वडील प्रोफेसर N वेलायुधन नायर होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सैनिक म्हणून मित्र राष्ट्राच्या बाजूने काम केले. श्रीलेखांनी इंग्रजी साहित्यामधून पदवी घेतली आणि पुढे व्यवस्थापनमध्ये MBA केलं. त्या केरळ कॅडरच्या 1987 बॅचच्या पहिल्या महिला IPS ठरल्या. तसेच त्या 2017मध्ये पहिल्या महिला DGP देखील ठरल्या. त्यांनी 1991 ते 96च्या काळात केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI मध्ये काम केले, जिथं त्यांनी अनेक उच्च प्रोफाईल आणि गुंतागुंतींच्या प्रकरणाचा तपासही केला. खास करून धाडशी छापे आणि भ्रष्टाचार विरुद्ध कठोर कारवाई यामुळे त्यांना रेड श्रीलेखा हे नावही मिळालं होतं. केरळमध्ये देखील त्यांनी केरळ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दक्षता संचालनालय, ट्रॅफिक आणि रस्ते सुरक्षा आयुक्त आणि शेवटी DGP म्हणून काम केले. यात प्रामुख्याने बालकांच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केल्यामुळे त्यांची चर्चा झाली होती. श्रीलेखा यांनी 33व्या वर्षी जास्त काळ पोलीस सेवेत योगदान दिलं आणि 2020 मध्ये त्या निवृत्त झाल्या. त्यानंतर त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि 2024 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि याच वर्षाच्या सुरुवातीला त्यांना राज्य उपाध्यक्ष करण्यात आलं. तसेच आता झालेल्या निवडणुकीत त्यांनी डाव्यांचा पराभव करत भाजपला सत्ता मिळवून दिली. या विजयात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष VV राजेश यांचंही योगदान आहे. त्यामुळे श्रीलेखा आणि VV राजेश हे महापौर पदाचे उमेदवार आहेत. पण श्रीलेखा यांचा भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार जास्त असतील असं सांगितलं जाते. त्यांची जर नियुक्ती झाली तर त्या राज्याच्या राजधानीतील पक्षाच्या पहिल्या महापौर ठरतील असं म्हटलं जाते. या सगळ्यानंतर श्रीलेखा यांनी काय उत्तर दिले किंवा काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून LDF आणि काँग्रेसने माझ्यावर अपेक्षेपेक्षा जास्त टीका केली आहे. माझ्या वॉर्डातील लोकांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि मला पाठिंबा दिला, याचा मला आनंद आहे. तिरुवनंतपुरम हा काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा मतदारसंघ आहे. 2009 पासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत ते. पण तिथे काँग्रेसला फक्त 19 जागा जिंकता आल्यात. नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल केरळ जनतेचं देखील आभार मानलेत. तिरुवनंतपुरम वगळता काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने सत्ताधारी कम्युनिस्टच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटवर मात करून बहुतांश महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मिळवले. काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने कोल्लम, कोची, त्रिशूर आणि कन्नूर महापालिकेमध्ये बहुमत मिळवले. त्यामुळे केरळच्या शहरी भागात कम्युनिस्टांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला मोठा धक्का बसलाय. त्याचबरोबर केरळमधील 86 नगर परिषदांपैकी 55 नगर परिषदांमध्ये
काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटची सत्ता आली आहे. कम्युनिस्टांना फक्त 28 नगर परिषदांची सत्ता मिळाली. यावर बोलताना काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल म्हणाले, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या इतिहासात UDF आणि काँग्रेसने जिंकलेल्या जागांची ही सर्वाधिक संख्या आहे. हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. आम्ही पुढील विधानसभा निवडणुका निश्चितच जिंकणार आहोत असं म्हणत विधानसभा जिंकण्याचा निर्धार केलाय. तर शशी थरूर यांनी या निकालावर जी प्रतिक्रिया दिली ती मात्र चर्चेची ठरली आहे. ते म्हणतात, लोकशाहीच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा आहे. जनतेने बदलाचा संदेश दिला असून कोणत्याही पक्षाच्या बाजूने दिलेला कौल स्वीकारणं हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. खरं तर केरळमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहेत. सध्या काँग्रेस मोठा पक्ष ठरल्यानं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येण्याची चिन्ह आहेत. मात्र दुसरीकडे भाजपनं देखील आपलं अस्तित्व दाखवलंय. सुरुवातीला गोलंदाज श्रीसंत याला घेऊनही भाजपला वेगवान कामगिरी करता आली नव्हती. त्याचबरोबर मेट्रोमॅन श्रीधरन यांच्यासोबत घेऊनही सुसाट कामगिरी करता आली नाही. पण आता श्रीलेखा यांच्या नेतृत्वात भाजपनं धडाडीची कामगिरी करत काँग्रेस आणि डाव्यांना आव्हान दिले. सध्या केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशातील एकमेव कम्युनिस्ट सरकार अस्तित्वात आहे. बंगाल आणि त्रिपुरामध्ये डावे सत्तेतून बाहेर फेकले गेलेत. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीत जर काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने कम्युनिस्ट प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला पराभूत केलं तर संपूर्ण देशातला कम्युनिस्टांचा अखेरचा गडसुद्धा हातातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाव्यांना या विधानसभा निवडणुकीत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणून आता आगामी विधानसभा जी निवडणूक होणार आहे ती जोरदार चुरशीची आणि चर्चेची ठरणार आहे. पण भाजपची एंट्री काँग्रेस की डावे कोणाला धक्का देणार हे तर तेव्हाच कळणार आहे. मात्र हा निकाल सध्या खूप काही स्पष्ट करतोय हे दिसून येते. तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.